भारत माता की शिर्डीवरनं संभाजीनगर करून तुमच्याकडे आलो या आवाजात कसं चालेल? संपूर्ण रिसोड हादरला पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. हर 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 सातारकर महाराज की. आता बरं वाटतं. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मी मागचे 3 महिने ज्यांच्या डोळ्यात डोळे मिळवू शकत नाही, डोळ्यात डोळे मिळवू शकत नाही आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खाली मान आहे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाचं आदराचं स्थान आहे असे माननीय अनंतरावजी देशमुख साहेब, आपल्या पक्षाचे नेते आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे लाडके खासदार माननीय अनुभव धोत्रेजी, आपले आमदार श्यामभाऊ खोडेजी, आमदार सईताई डहाकेजी, आपले जिल्हाध्यक्ष श्यामबाबू बडेजी, या संकल्प मेळाव्याचे आणि या संकल्प सभेचे प्रमुख ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं असे आमचे पक्षाचे नेते नकुलदादा देशमुखजी, विजयमाला आसनकरजी, श्यामभाऊ उगलेजी, अमृताताई देशमुख, वामनरावजी देशमुख, डॉक्टर राजू काळे, राहुलजी तुपसांडे, गजाननजी देवडे, बाळासाहेबजी खरात, पुरुषोत्तमजी चितलांगे, सुरेशजी मुंडे, गजानराव पाचरणे, राजूभाऊ देशमुख, वसंतराव विटणकर, राजेशजी भारती, मायाताई वाघमारे, प्रदीपजी देशमुख, अनेक मान्यवर खाली बसलेले आहेत ज्यांचा आज पक्षप्रवेश झाला. अनेक मान्यवर या ठिकाणी, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ या ठिकाणी आहे. मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो, कारण माझी काही चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे. त्यांनी अर्धेच नाव का लिहिलं मला माहिती नाही. आमचा पीएला पूर्ण माहिती नाही इकडली, म्हणून त्यांनी अर्धे नाव लिहिले. खरं तर मी तुमची मनापासून हृदयापासून क्षमा मागतो, माफी मागतो. मी बरोबर 3 वाजता येणार होतो. मी रात्री शिर्डीला गेलो, शिर्डीमध्ये एक कार्यक्रम होता. शनी शिंगणापूरला गेलो, तिकडे माझ्या मुलीच्या वाढदिवसाचा एक कार्यक्रम होता. आज सकाळी लवकर निघालो, पण आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डाजी आज संभाजीनगरला आले आणि माझ्या मनात धडकीच भरली की मी जर दिवसभर माननीय नड्डाजीसोबत राहिलो, कारण ते 7 वाजेपर्यंत संभाजीनगरला आहे, माननीय देवेंद्रजी संभाजीनगरला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आल्यानंतर पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षासोबत राहावं लागतं, हा नियमित प्रोटोकॉल आहे. मी आल्यानंतर इथला जिल्हाध्यक्ष राहावं लागतो, कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्षाला वाटतं की मी राहिलोच पाहिजे, कारण तो प्रोटोकॉलच आहे. पण मी माननीय नड्डाजींना एक विनंती केली की आमचे ज्येष्ठ नेते अनंतरावजी देशमुख साहेबांनी असा एक कार्यक्रम ठेवला आहे, त्या कार्यक्रमाला मला जाण्याची परवानगी आपण द्यावी. मला माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचे कार्यक्रम सोडून मला जाण्याची परवानगी दिली आणि म्हणूनच मी या ठिकाणी आज रिसोडला पोहोचू शकलो. खऱ्या अर्थाने माझ्या मनात होतं, पण त्या ठिकाणी थोडा उशीर झाला. आज या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीनं पुढे जात आहे. आज मला या ठिकाणी अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे 1,50,00,000 सदस्य पूर्ण झाले. 1,50,00,000 सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पार्टी आहे. ज्या पार्टीला 1,50,00,000 लोकांनी सदस्यता ग्रहण केली. 1,50,00,000 जनतेच्या मोबाईलवर आमचं आय कार्ड आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये
आज 1,42,00,000 लोकांनी सक्रिय सदस्यता नोंदवली। सक्रिय सदस्य म्हणजे 100 रुपये देऊन स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणे आणि याकरता 1,42,00,000 कार्यकर्त्यांनी सक्रिय सदस्यता स्वीकारली आणि यामध्ये वाशिम जिल्हाही खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाची सदस्य संख्या घेण्याकरता पुढे येतो आहे। एवढंच नाही, या महाराष्ट्रामध्ये 1,186 बूथवर भारतीय जनता पक्षाचे बूथ अध्यक्ष नियुक्त झाले। एवढंच नाही तर 1280 तालुक्यामध्ये आता तालुका अध्यक्ष आले आहेत। लवकरच 2 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष येतील। आपलं संघटन पर्व चालू आहे आणि हे संघटन पर्व सुरू असताना मला नकुलजींनी म्हटलं, अनंतरावजींनी म्हटलं, एक आम्हाला रिसोर्टमध्ये आपला कार्यक्रम पाहिजे आहे, ज्यातनं आमची संघटना आम्हाला या संघटन पर्वामध्ये मजबूत करायची आहे, मुख्य प्रवाहात आणायची आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला अभिमान आहे की माननीय अनंतराव देशमुखजींच्या नेतृत्वामध्ये आपण वर्षानुवर्ष, म्हणजे मला अभिमान आहे की 28 वर्ष पद नसताना, कुठली आमदार खासदारकी घरात नसताना तुमच्यासारख्या कार्यकर्त्याचं हृदय ज्या व्यक्तीने बांधून ठेवलं आहे असं नेतृत्व या ठिकाणी अनंतराव देशमुखजी आहे। बंधू भगिनींनो, मी आधीच का म्हटलं, आधीच म्हटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान ही खाली आहे, कारण मी आणि माननीय देवेंद्रजींनी हा शब्द दिला होता की अनंतरावजी तुम्ही आपल्या संपूर्ण चाहत्यासोबत, तुमच्या सर्वांसोबत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करा। माननीय अनंतरावजींनी आमचं म्हणणं ऐकलं। 10,000 लोकांचा मोठा मेळावा झाला, 20,000 त्यावर लोक होते। मला वाटलं 10,000 लोक येतील, मी आलो त्या कार्यक्रमाला। 20,000 लोकांसहित भारतीय जनता पार्टीत अनंतरावजींनी, नकुलनी आणि साऱ्यांनी पक्षप्रवेश केला। अनंतरावजी, आम्ही दोघेही जण शेवटच्या क्षणापर्यंत, ज्या दिवशी तारीख होती शेवटच्या 2 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म भरण्याकरता आमच्याजवळ एबी फॉर्म होता। शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मान्यता दिली होती की तुम्ही निर्णय करा, पण महायुतीच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या, त्या ठिकाणी सांगण्यायोग्य नाही आहे। कधी वेळ पडली तर नक्की सांगेल, पण या ठिकाणी 2:45 वाजेपर्यंत माझ्या मनात होतं की माननीय अनंतरावजी आपल्याला एबी फॉर्म दिला पाहिजे। माननीय देवेंद्रजींनी तर खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती, प्रचंड त्या ठिकाणी अस्वस्थता होती की ज्या व्यक्तीला आपण 20,000 कार्यकर्त्यासमोर शब्द दिला आहे, कारण महायुतीच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या, काही सीट आपल्याला द्याव्या लागल्या। शेवटी राजकारणामध्ये महायुती महत्वाची आहे आणि म्हणून आम्हाला माननीय अनंतरावजी शब्द पूर्ण करता आला नाही, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो। खऱ्या अर्थाने पक्षाचा अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्रजी आणि मी आपला शब्द पूर्ण करू शकलो नाही। खरं तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं। आपण 149 सीट लढल्या, 149 पैकी 132 आमदार झाले। आपल्याकडे 5 आमदार वेगळे, ज्याला आपण आपल्या पक्षाचं सहयोगी दिलं। रवी राणा आणि 5 लोक आपले निवडून आले, 137 सीट आपल्या निवडून आल्या। बंधू भगिनींनो, आपलं सरकार आलं आणि आज तर माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आपण सर्वांनी निवडून दिलं, अनुपला आपण निवडून दिलं। एकीकडे महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं। देवेंद्रजी आज मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहे आणि बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्याच्या अत्यंत महत्वाच्या महसूल मंत्री पदावर माझी निवड झाली आहे। बंधू भगिनींनो, हा जर आशीर्वाद कुणाचा असेल तर अनंतरावजी देशमुख साहेबांसारखे मोठे मोठे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीत येऊन खऱ्या अर्थाने या पक्षाला मजबूत करण्याकरता ज्या ठिकाणी या वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांनी काम केलं, आपल्या सर्वांच्या मेहनतीने आपलं सरकार आलं। बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने जे शब्द दिले आहे, आपल्या सरकारने सांगितलंय की आपल्या लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत आपल्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आणि 2100 रुपये महिना आपल्या लाडक्या बहिणीला देण्याची योजना जी आपल्या सरकारने सुरू केलेली आहे ती पुढच्या काळामध्ये आपलं वचन आहे। शेवटी आपण जेव्हा निवडून येतो तेव्हा जो संकल्पनामा दिलाय तो 5 वर्षाकरता आहे।
पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय काय करणार आहोत हे जनतेला शब्द दिलाय माननीय देवेंद्रजी आणि आम्ही भारतीय जनता पार्टी जाहीरनामा दिलाय आणि हा जाहीरनामा पूर्ण करण्याकरता आपण या ठिकाणी काम करणार आहोत। काही लोक आता हे काँग्रेसवाले हे खूप कलाकार आहेत, त्यांची हालत फार खराब झाली आहे। नाना पटोले मशीनवर हारले, बॅलेटवर जिंकले। त्यांचा पक्षाचा अध्यक्ष मशीनवर हारला। तुमच्याकडे एक ऍक्सिडेंट झाला, काँग्रेस निवडून आली, पण या ठिकाणी आता काँग्रेसचे हाल खराब आहे। इतकी वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची आहे की विधानमंडळामध्ये विरोधी पक्षनेताही सुद्धा काँग्रेस पार्टी देऊ शकत नाही। इतके वाईट हाल काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रामध्ये झाले आहेत। खऱ्या अर्थाने लोकांशी बेईमानी यांनी केली आहे। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हाच नारा काँग्रेस पार्टीचा होता, म्हणून विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीचा सुपडा साफ झाला। आज आपलं सरकार आलं, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने बघा, परवा ज्या पद्धतीने 26-28 लोकांना त्या ठिकाणी निरपराध लोकांना मारून टाकलं, आपण विचार करू शकता। आमची बहीण आहे, आमचा लहान मुलगा आहे, तिच्या समोर विचारताय तुम्हाला धर्म कोणता आहे, हिंदू धर्म सांगता बरोबर गोळ्यांनी छल्ली करून टाकलं। एक परिवार जो परिवार पर्यटनाकरता फिरायला गेला, त्या परिवाराला फिरायला जात असताना त्या परिवाराला पकडून त्या परिवाराच्या माणसाला आपल्या आई मुलांनी बायकोसोबत मारून टाकलं। काय तो क्षण असेल। खऱ्या अर्थाने असे षडयंत्र या देशाच्या विरुद्ध होत असताना माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी कणखर निर्णय घेतला। आता पाकिस्तानमधला एकही व्यक्ती भारत देशात राहणार नाही, पाकिस्तानमधला एकही व्यक्ती भारत देशात राहणार नाही, हा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला। अरे सिंधू करार बंद करण्याचा निर्णय घेतला। पाकिस्तानमध्ये जे पाणी जातं ते भारतातून जातं, सिंधू नदीचं आहे, ते त्या ठिकाणी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर पाकिस्तानशी कोणतेही संबंध भारत ठेवणार नाही, इतका कणखर निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतला। अनुप दादाला मतं दिली नसते तर माननीय प्रधानमंत्री मोदीजी आज हा निर्णय घेऊ शकले नसते। या देशाच्या रक्षणाकरता, या राष्ट्राच्या कल्याणाकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण पाकिस्तानला बॅन करून टाकलं। खऱ्या अर्थाने या देशाला मजबूत करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजी करताय। एकीकडे देशाचं सरकार मोदीजी, दुसरीकडे या राज्याचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आलं आहे आणि या डबल इंजिन सरकारची भूमिका आहे। आमच्या लाडक्या बहिणीचा मी उल्लेख केला, आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरूच राहणार आहे, पण अनंतरावजी आम्ही ठरवलं आहे की पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याच्या शेतात एकही रुपयाचं वीज बिल येणार नाही, शून्य वीज बिल शेतकऱ्याच्या शेतामध्ये येईल, एकही रुपयाचं वीज बिल येणार नाही। आणि सोबतच आपण ठरवलं आहे की नुसतं वीज बिल नाही, पुढच्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 12 तास दिवसाने वीज देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकार करणार आहे। दिवसाने 12 तास वीज देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या 45 निर्णय आपण घेणार आहोत। आपल्या सरकारने जो जाहीरनामा दिला होता तो जाहीरनामा आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या काळामध्ये आपलं सरकार, तुमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या महाराष्ट्राच्या हिताकरता काम करायचं आहे। आणि म्हणून हे करत असताना आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, ज्या 28 वर्षापासून, 30 वर्षापासून, 35 वर्षापासून अनंतरावच्या मागे आपण, आपल्या या परिवाराच्या मागे, नकुलच्या मागे ज्या पद्धतीने आपण ताकद उभी केली आहे, ही ताकद खुल्या अर्थाने विकासाची ताकद आहे। आपल्याकडे मोदींचं सरकार आहे, आपल्याकडे देवेंद्रचं सरकार आहे। माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता या ठिकाणी तुमच्या समोर महसूल मंत्री म्हणून आहे। या विदर्भाला महसूल मंत्री पद अत्यंत महत्वाचं पद माननीय देवेंद्रजी आपल्या सरकारने दिलं, देवेंद्रजींनी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते मोदीजी, अमितभाई नड्डाजी, आपल्या सर्व नेत्यांनी दिलेलं आहे। आणि हे पद काही शोभेचं नाही आहे। विदर्भातल्या, वाशीमधल्या, रिसोडमधल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याकरता भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करणार आहे, आपलं सरकार काम करणार आहे। आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही। भारतीय जनता पार्टीचं डबल इंजिन सरकार, एकीकडे अनुप धोत्रे मोदींच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या माध्यमातून, मोदींच्या सरकारच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी देशाकरता, महाराष्ट्राकरता, रिसोर्ट करता, अकोल्याकरता ज्या योजना दिलेल्या आहेत त्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता
अनुप धोत्रे सारखा एक युवा तडफदार आमचा आमदार या ठिकाणी काम करतो आहे। या ठिकाणी मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की श्यामभाऊ खोडे पहिल्यांदा आमदार झाले। मी आता 25दा म्हणजे मला आता 22 वर्ष झाले विधानमंडळामध्ये, मला तर 22 वर्ष झाले। मी जेव्हा पहिल्यांदा विधानमंडळात गेलो तेव्हा अनंतरावजी तुम्हाला अभ्यास असेल, पहिले 3 वर्ष विधानमंडळातली या ठिकाणी 7 मजल्याची मंत्रालयाची इमारत, गोल विधानमंडळ 3-3 वर्ष 4-4 वर्ष समजायला लागतात। पण मला या ठिकाणी अभिमान वाटतो की ज्या दिवशी श्यामभाऊ खोडे विधानसभेत निवडून आले त्यांनी 7 मजल्याची संपूर्ण इमारत प्रत्येक टेबल टू टेबल जाऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाचं काम चालू केलं। खऱ्या अर्थाने एक सच्चा इमानदार कार्यकर्ता या ठिकाणी निवडून आला। असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर त्या ठिकाणी कोहिनूरच्या हिऱ्यासारख्या आहेत। सईताई निवडून आल्यात। सईताई मला वाटलं होतं महिला आहेत, महिला त्या ठिकाणी थोडा वेळ लागतो, विधिमंडळ त्या ठिकाणी पाहायला वेळ लागतं, विधिमंडळ शिकायला वेळ लागतं, मंत्रालय शिकायला वेळ लागतं। पण आमच्या सईताईंनी महाराष्ट्राच्या विधानमंडळात निवडून आल्याबरोबर मी विधानसभेमध्ये जेव्हा मंत्री म्हणून बसतो तेव्हा सरकारला प्रश्न उत्तर विचार लागतात, आपला मतदारसंघ त्या ठिकाणी कुठे आहे, आपल्या मतदारसंघाचे कामं काय। मला वाटलं सईताई काही 2-3 वर्ष बोलणार नाही, पण यावेळी विधानमंडळात सईताईंनी ज्या पद्धतीने वाशिम जिल्ह्याचे आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले, खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासारखं या ठिकाणी सईताई डहाके आपल्या महिला आमदार त्या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थाने अशा कार्यकर्त्याला आपण निवडून दिला आहे। बंधू भगिनींनो, पुढचा काळ हा आपला काळ आहे। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय। 2047 मध्ये आपला देश जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी घेतलाय। मोदीजींनी ठरवलाय जगातला सर्वोत्तम भारत देश होईल आणि याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 140 कोटी भारतीयांना प्रचंड ताकदीने मजबूतीने पुढे नेण्याचा विचार केलाय। आज नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे, महिलांना मजबूत करण्याकरता अनेक योजना आल्या आहेत, त्याच्यात मी जाणार नाही। पण खऱ्या अर्थाने मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आणि माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतलाय। आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, विकसित वाशिमचा संकल्प केला, विकसित रिसोर्टचा संकल्प केला। आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो आहे, अनंतरावजी तिकडे सईताई आहे, तिकडे श्याम आहे, आता इथे रिसोर्ट थांबलाय आणि मी राज्याचा महसूल मंत्री आहे। मी पहिल्या मजल्यावर बसतो, देवेंद्रजी 6व्या मजल्यावर बसतात। पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत संपूर्ण मंत्रालय अनंतराव तुमच्या पाठीशी आहे, नक्की या ठिकाणी नकुल तुमच्या पाठीशी आहे, पूर्ण मंत्रालय। तुम्ही जर मला 4च काम सांगितले, तुम्ही जर मला 50 जरी कामं सांगितले तरी रिसोर्टचा आमदार जरी भारतीय जनता पार्टीचा नाही आहे तरी तुम्हाला हे वाटणार नाही की रिसोर्टमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही। जेवढे कामं तुम्ही सरकारला सांगाल ते कामं संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून, कारण तुमचं कर्ज आमच्यावर आहे, तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही आमदार करू शकलो नाही। पण काळजी करू नका अनंतराव, या ठिकाणी मला जिल्हाध्यक्ष जरी बोलले असतील पण मला देवेंद्रजी आणि मला सांगितलं देवेंद्रजींनी की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अनंतरावजी लवकरच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या परिवाराला संधी मिळेल। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देशमुख साहेब तुम्ही ठरवाल तसं प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्रजींनी आपल्याला शब्द दिलाय आणि मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस असे व्यक्तिमत्व आहे, आमचे देवाभाऊ असा व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी ज्या परिवाराला शब्द दिला असेल, एखाद्या वेळी आम्ही लेट झालो असेल अनंतरावजी, पण आपली गाडी कोणी थांबवू शकत नाही। ही गाडी विधानमंडळात पोहोचल्याशिवाय राहणार नाही, काही काळजी करायची गरज नाही, कारण माननीय देवाभाऊंनी शब्द दिलाय आणि देवाभाऊचा शब्द कधी मागे येत नाही। खऱ्या अर्थाने प्रचंड या ठिकाणी शक्तिमान आणि खऱ्या अर्थाने 14 कोटी जनतेच्या रक्षणाकरता एक प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे। आणि ज्यांना मी तर सांगतो अनंतरावजी, तुम्हाला तो दिवस माहिती नाही आहे, त्या साक्षी मी आहे। जेव्हा 2:45 वाजले होते, एबी फॉर्म द्यायचा होता, देवेंद्रजीच्या चेहऱ्याकडे मी बघितलं, त्यांचा चेहरा फॉर्म भरताना त्यांनी फॉर्म भरला, मी फॉर्म भरला
पण आम्हाला काळजी तुमची होती. 2:45 वाजता देवेंद्रचा चेहरा जर तुम्ही बघितला असता, तुम्ही म्हटलं असतं देवाभाऊ राहू द्या, काही अडचण नाही, आपण या ठिकाणी काही चिंता करू नका. त्यांनी शेवटपर्यंत आपल्या अनंतरावजींना तिकीट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण काही गाडीची गरज नाही आहे. निश्चितपणे या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी, मी आपला शब्द आम्ही पाडू आणि खऱ्या अर्थाने तुमच्या मनात आहे की रिसोड मतदारसंघालाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळातही रिसोड मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आपण या ठिकाणी आणणार नाही. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार आहे, पण एवढंच सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आपल्या महसूल खात्याच्या मी अधिकाऱ्याला सांगणार आहे, इथनं गेल्यावर सांगणार आहे, महसूल खात्याच्या अधिकाऱ्याला मी सांगणार आहे, आमच्या एडीओला, आमच्या तहसीलदारला, प्रत्येक आठवड्यामध्ये कुठल्या सर्कलमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी घेतलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये मला कुठलंही सर्कल रिसोडमध्ये या वाशीमध्ये असं चालणार नाही की ज्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी घ्यायचं आहे. जिवंत 7/12 मोहीम या ठिकाणी करायची आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व पांधन रस्त्याला क्रमांक देऊन शेतकऱ्याचे पांधन रस्ते आपल्याला करायचं आहे. मला हे माहिती आहे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात जाण्याकरता पक्का रस्ता असला पाहिजे. याशिवाय शेतकरी कधी समृद्ध होऊ शकत नाही. समृद्ध महाराष्ट्र करायचा असेल तर शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय, कारण शेतकऱ्याचा पोरगा 50 एकर जमिनीवर तो त्या ठिकाणी जायला तयार नाही, कारण रस्ता नाही आहे. तो चपराशाची नोकरी करायला तयार आहे, पण शेतात जायला तयार नाही, कारण रस्ता नाही आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला आहे की पुढच्या काळामध्ये सर्व शेत रस्त्याला आम्ही क्रमांक देणार आहोत. जसं विलेज रोडला क्रमांक आहे, जसे त्या ठिकाणी स्टेट हायवे आहे, नॅशनल हायवे आहे, प्रत्येक शेतीच्या रस्त्याला आम्ही क्रमांक देणार आहोत. आणि प्रत्येक रस्ता बांधून देण्यासाठी एका दिवशी नाही होणार, पण आम्ही योजना सुरू केली आहे. या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शेत रस्ते बांधून देण्याचा आम्ही निर्णय करणार आहोत. आणि हे शेत रस्ते झाल्यावर शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने मजबूती या ठिकाणी परिवाराला येणार आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जिवंत 7/12 मोहीम असो, शेतकऱ्याच्या शेतातला पांधन रस्ता असो, अशा अनेक निर्णय आपण महसूल खात्याच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम आपण पुढच्या काळात करणार आहोत. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की या ठिकाणी 3 मागण्या महत्वाच्या नकुलजी आपण केल्या. पहिली मागणी आपण केली, या ठिकाणी कोर्टाची बिल्डिंग तर मंजूर झाली, पण कोर्टाच्या निवासाकरता 2 एकर जागा या ठिकाणी आपल्याकडे नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी तयार होत नाही आहे. मी तातडीनं पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक लावेल आणि 2 एकर जागा आपल्या कोर्टाकरता मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आपण मला हे सांगितलं आहे की या ठिकाणी एडीओ कार्यालय 3 दिवसातलं पाहिजे. मी या आठवड्यामध्ये तुमचा आदेश काढून देतो, 3 दिवस एडीओ कार्यालय रिसोडमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला सांगितलं कुंभार समाजाकरता या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे, ती जागा आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आणि या रिसोड शहरातल्या नगरपालिकेमध्ये जे नजूलमध्ये राहणारे लोक आहे, त्या संपूर्ण लोकांना पट्टे वाटप करण्याकरता मी त्या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन पट्टे वाटप करण्याकरता मी आल्याशिवाय राहणार नाही. आपण काळजी करू नका. अनंतरावजी, तुम्ही जे जे काही सांगितलं असाल ते संपूर्ण नकुलजी, आपण काळजी करू नका. मी तर नकुलला म्हटलंय, प्रत्येक मंगळवारी बुधवारी तुम्ही मंत्रालयात आलं पाहिजे आणि संपूर्ण मंत्रालय आमदारासारखं फिरून त्या ठिकाणी पूर्ण विकास घेऊन गेला पाहिजे. या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने नकुलला सांगतो, प्रत्येक मंगळवारी बुधवारी नाम आमदार नाही तर आज काय झालं, इथे लिहिलं असेल तर गाडी लेट होऊ शकते, रोखू नाही शकत. अनंतरावजी, इथे लिहिलं असेल ना, गाडी लेट होते, रोखत नाही शकत. बघा, तुम्ही विचार करा, मला 2014 मध्ये मी मंत्री होतो, 2004ला आमदार झालो. मी 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये होतो, लहान होतो फार. मला आमदार केलं पक्षाने आणि 2019ला सांगितलं पक्षाने, मी मंत्री असताना सांगितलं पक्षाने, ऊर्जा मंत्री होतो, पक्षाने सांगितलं निवडणूक लढायची नाही. मी थांबून गेलो. अनंतराव सांगितलं एक कार्यकर्त्याला तिकीट द्या, छोट्या कार्यकर्त्याला तिकीट दिली, शांभाऊ. आज बघा, मी पक्षाच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली आणि आज बघा, माझ्यासारखा छोटा शेतकऱ्याचा पोरगा आज राज्याच्या महसूल मंत्री होऊ शकतो. हे भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं, दुसऱ्या पक्षामध्ये होऊ शकत नाही. एका चहाच्या टपरीवर काम करणारे, एक बघा, एक चहाच्या टपरीवर
काम करणारे माननीय प्रधानमंत्री मोदीजी आज देशाचे पंतप्रधान झाले। चहाच्या टपरीवर काम करणारा एक कार्यकर्ता छोटा आज देशाचे पंतप्रधान बनू शकले। आणि त्यामुळे काळजी करायची नाही आमच्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या भावने करता आलाय की नकुल दादाचं काही ना काही चांगलं झालं पाहिजे, मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो माननीय देवेंद्रजी आपल्या सर्वांच्या भावना पूर्ण करतील आणि आपल्या देशमुख परिवाराला, ज्या परिवाराने संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता, अनंतरावजींनी स्वतःकरता कधीच काही मागितलं नाही, नकुलने कधी काही मागितलं नाही। नकुल जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलला फोनवर तेव्हा एकच सांगितलं, माझ्या मतदारसंघातल्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता मला काम करायचं आहे आणि म्हणून मला बळ पाहिजे आहे। हीच गोष्ट नकुलने मला म्हटली। कधी त्यांनी आपल्या स्वतःकरता हे आजकाल तर लोक जशी सत्ता आली तशी कॉलेज, शाळा, हे ते, इंजिनिअरिंग कॉलेज, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, काय काय मागतात, फार्मसी कॉलेज मागतात, नाही तर मग नर्सिंग कॉलेज तरी द्या म्हणतात, नाही शेवटी दारूचं दुकान तरी द्या म्हणतात, नाही तर बिअर बार तरी द्या म्हणतात। सरकार आलं का बिअर बार आला, सरकार आलं का दारूचं दुकान आलं, सरकार आलं की शाळा आली, इंजिनिअरिंग कॉलेज आले। पण मला अभिमान आहे, सातारकर महाराजांसमोर सांगतो, कधी देशमुख परिवारांनी कधी या ठिकाणी वाईट व्यसनाचे आणि हे जे धंदे आहे हे कधीच सांगितले नाही। मला सांगितलं माझ्या मतदारसंघातल्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता सत्ता ही साधन आहे, सत्ता ही साधन आहे, सत्ता ही कुलपाची चावी आहे। ही चावी आमच्या मतदारसंघाला तुम्ही उडून द्या आणि आमच्या जनतेचं कल्याण करा, एवढं त्या ठिकाणी माननीय अनंतरावजींनी सांगितलं। सातारकर महाराजांच्या या अदृश्य रूपाने मी तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थाने या भागातल्या जनतेचं या ठिकाणी समाधान करण्याकरता निश्चितपणे माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय घेतील। मी या ठिकाणी आणि मी जमानतदार आहे, देवेंद्रजीला निर्णय करायचा आहे पण मी जमानतदार आहे, मी तुम्हाला जमानत घेतली होती आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने पूर्ण ताकद या रिसोर्ट मतदारसंघाला देईल। आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल अनंतरावजी की रिसोर्ट मतदारसंघामध्ये तुमचा एक प्रवास पाहिजे आहे, महसूल मंत्री म्हणून तुम्हाला यायचं आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा या मतदारसंघामध्ये मी स्वतः येईल, काही काळजी करू नका। देवेंद्रजी नाही सांगेल आपल्या मतदारसंघात गेलं पाहिजे आणि आमचं संपूर्ण प्रशासन, महसूल प्रशासन असो की पोलीस प्रशासन असो, अनंतरावजी तुम्ही समाजाच्या कल्याणाकरता कुठलंही काम सांगा, आमचं महसूल प्रशासन या ठिकाणी पूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे येऊन संपूर्ण कामं मार्गी लावून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो। माझ्यासोबत अजय अग्रवालजी कालपासून आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थाने तुम्ही 2 वाजतापासून आले, तुमच्या या संकल्पाला मी नतमस्तक होतो आणि या संकल्प यात्रेत संकल्प करा, या संकल्पामध्ये संकल्प करा, या संकल्प सभेत संकल्प करा की माननीय अनंतरावजी माननीय नकुलजीच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकद या रिसोर्ट मतदारसंघात आपण लावू आणि हा मतदारसंघ पुढच्या काळामध्ये प्रचंड ताकदीने आपण जिंकू, एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीची गोष्ट या ठिकाणी निघाली आहे। सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा आपण लावल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन मी अनंतरावजी तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब आपल्या या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल। आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी गजाननरावजी लाटे